आमचे संत थोमा, भारताच्या थोर प्रेषिता, आमच्या प्रिय पित्या, कोटी तुला प्रणाम. 8वा दिवस. बारूचवरून तक्षशिलेकडे. वधूवरांना आशीर्वाद दिल्यानंतर संत थोमा बारूचवरून इतरांना कळू न देता निघाला. लोकांनी संत थोमाचा शोध घेतला, पण त्यांना संत थोमा सापडला नाही. मग राजाने संत थोमाचा शोध करण्यासाठी सैनिक पाठवले, पण त्यांना पण तो सापडला नाही. मग त्यांना कळले की संत थोमा खूप दूरवर पोहोचला आहे. मग राजा आणि लोक एकत्र प्रार्थनेमध्ये बसले. मग काही काळानंतर राजाला कळले की संत थोमा एका दूरदेशी सुवार्तेची घोषणा करत आहे. मग काही लोक तिथे जाऊन संत थोमाबरोबर राहिले. भारताच्या उत्तर पूर्वी भागातील इंडो पर्शियन राजघराण्यातील गोंडफरस नावाचा राजाचा राजदूत म्हणजे हाबान यांनी संत थोमाला यरुशलेमहून भारतात आणले. तर संत थोमाला गोंडफरस राजाकडे जायचे होते. तक्षशिला नगरात राजाची राजधानी होती. युरोप देशात तेथील राजे मोठा आलिशान राजवाडा बांधतात. तर तक्षशिलात असा एक राजवाडा बांधण्यासाठी एका योग्य कारिगराला घेऊन येण्यासाठी राजाने हाबानला पाठवले होते. म्हणून संत थोमा बारूच येथे न थांबता हाबानबरोबर बाहेर पडला. तरीही बारूच येथे हातात आलेल्या संधीचा योग्य वापर करून संत थोमाने सुवार्तेची घोषणा करून राजा व वधूवरांना येशूचे शिष्य करून त्यांना शिकवून आपल्या लक्ष्याकडे तो निघाला. बारूच येथील राजवाड्यात सर्व सोयी सुविधा आहेत, म्हणून तो तिथेच कायमचा राहिला नाही. उलट सुवार्ता घेऊन पुढे निघाला. प्रत्येक ख्रिस्ती माणसाने जिथे संधी मिळेल तिथे येशूबद्दल सांगायला पाहिजे. मिळालेली संधी न वापरलेल्याचे दुःख नंतर होऊ नये. सर्व मिशनरी लोकांसाठी संत थोमा एक आदर्श आहे. एका ठिकाणी सर्व काही सुविधा आहेत, म्हणून एक मिशनरी तिथे कायमचा राहू नये, तर सुवार्तेचे ज्योत घेऊन पुढे जायला पाहिजे. आपले लक्ष विसरून मध्ये अडकून पडू नये. आपण प्रार्थना करूया. सुवार्तेची ज्योत घेऊन धैर्यानं गोंडफरस राजाचा समोर जाण्यास संत थोमाला धैर्य देणाऱ्या हे येशू, आमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना सुवार्तेच्या प्रकाशाकडे आणण्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे. विशेष करून जे राज्यकर्ते आणि इतर शासकीय अधिकारी आहेत त्यांच्यासमोर आमच्या ख्रिस्ती जीवनाद्वारे सुवार्तेची घोषणा करण्यात योग्य संधी, सामर्थ्य आणि धैर्य तू आम्हाला दे. आमेन. सर्वांनी एकत्र. सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहेत. सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहेत. सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहेत. राज्यकर्ते आणि इतर अधिकारी यांच्यासाठी आज आपण प्रार्थना करूया. एकत्र गीत म्हणूया. हे प्रेषित संत थोमा, लेकर आलो आम्ही मध्यस्थे येशू चरणी, करावे आम्हासाठी. हे प्रेषित संत थोमा, लेकर
पावला प्रकाशमणी हृदय येशू प्रीती मणी येशू विचार मुखी येशू वचन नयनी येशू तुझे हृदयाचे रक्त सांडून झालास तो रक्त साक्षी साक्षीदार हो आम्ही विनंती कर येशू चरणी हे प्रेषित संत थोमा लेकर आलो आम्ही मध्यस्थी येशू चरणी करावी आम्हासाठी हे प्रेषित संत थोमा लेकर आलो आम्ही मध्यस्थी येशू चरणी